आज मी तुमच्याबरोबर खवा आणि साखर न वापरता एक स्वीट डिशची रेसिपी शेअर करते आहे, जी बनवण्यासाठी खूप सोपी आहे, इन्स्टंट होते आणि जर तुम्हाला रक्षाबंधनसाठी काहीतरी गोडधोड आपल्या भावासाठी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे गूळ, जो आपण रिप्लेसमेंटमध्ये वापरलेला आहे, म्हणजे साखरेच्या ऐवजी आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत। तर अर्धा कप गूळ इथे एक तुम्ही किसून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे चांगला चॉप करून घ्या किंवा बारीक कापून घ्या, ज्यामुळे आपण जेव्हा गूळ पुढच्या रेसिपीमध्ये म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये वापरणार आहोत तेव्हा तो लवकर वितळला जाईल। तर साधारणतः अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे, वजनी प्रमाण अंदाजे 100 ग्रॅम असेल। त्यानंतर अर्धा कप यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे, जेवढा गूळ तेवढंच दूध वापरलेलं आहे आपण इथे। आणि आता हे जे दूध आहे ते थोडंसं कोमट आहे आणि आता हे मिक्सचर जे आहे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी, कारण दूध इथे खूप गरम वापरलं तर दूध फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी हलकं कोमट दूध आपल्याला वापरायचं आहे, ज्यामुळे त्यामधला जी उष्णता असते त्यामध्ये गूळ जो आहे तो चांगला वितळला जातो। तर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, गूळ त्यामध्ये चांगला मेल्ट झाला पाहिजे। आता इकडे दुसऱ्या बाजूला मी घेतलेली आहे 1 कप एवढी मिल्क पावडर। आता इथे आपण खव्याचा किंवा माव्याचा वापर करणार नाहीये, त्यामुळे आपण मिल्क पावडर वापरतोय। तर साधारणतः 1 कप एवढी मिल्क पावडर इथे मी घेतलेली आहे। एव्हरीडे ब्रँडची जी येते ती मी इथे वापरलेली आहे। आणि आता आपल्याला हे तिन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि या तिन्ही गोष्टी चांगल्या मिक्स झाल्या की आपण एका नॉनस्टिक पॅनमध्ये याला घालणार आहोत आणि आता हे चांगलं आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर इथे वापरताना नॉनस्टिक पॅनच वापरा, ज्यामुळे आपला जो पेढा आहे किंवा जो आता यापासून खवा तयार होणार आहे तो खाली स्टिक होणार नाही। बऱ्याच वेळा जे आपल्या नॉर्मल कढई असतात त्यांना तो खाली स्टिक होतो। आता हे आपल्याला साधारणतः 8 ते 10 मिनिटं परतावं लागणार आहे आणि यामध्ये आता हा मिल्क पावडरचा पेढा आपण बनवतो आहे आणि त्यामुळे याला थोडासा सॉफ्टनेस राहावा म्हणून आपण यामध्ये 2 चमचे घालणार आहोत साजूक तूप। तर साजूक तुपाने एक तर फ्लेवर खूप छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो पेढा आहे तो सुद्धा खूप छान असा सॉफ्ट राहतो। तर इथे ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून हे चांगलं मी आता परतवून घेणार आहे। आता मिल्क पावडर यामध्ये असल्यामुळे थोड्या वेळानंतर मिल्क पावडर जी आहे ती थिक होत जाते आणि आपण यामध्ये गूळसुद्धा घातलेला आहे, जो आपला गोडवा जो आहे पेढ्यातला तो बॅलन्स करतो आणि खूप टेस्टी लागतो हा पेढा। तर एकदम लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तिन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर प्रमाण पण अगदी सोपं आहे, अर्धा कप गूळ घ्यायचा आहे, अर्धा कप दूध आणि 1 कप आपण इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। जर तुम्हाला इलायची फ्लेवरचा पेढा आवडत असेल तर इलायची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता, नसेल आवडत तर स्किप करा। तर इथे मी घातलेली नाही आहे कारण माझ्या मुलांना तो फ्लेवर फारसा आवडत नाही, परंतु जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी वेलची जायफळ पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता, ज्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो। तर आता हे चांगलं तुम्ही बघू शकता, थोड्या थोड्या वेळानंतर बघाल तर हे थोडं घट्ट होत चाललेलं आहे आणि आता ते पॅनमध्ये एकत्र होईल आणि आपल्याला अगदीच पूर्ण थिक होईपर्यंत नाही, कारण ते थंड झाल्यावर सुद्धा बऱ्यापैकी घट्ट होतं। त्यामुळे साधारणतः 80% हे मिश्रण जेव्हा घट्ट होईल तेव्हा आपण ते काढून घेणार आहोत। साधारणतः 8 ते 10 मिनिटं याला चांगलं परतून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर हे मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे घट्ट होऊ लागतं आणि आता मी गॅस इथे बंद करणार आहे, कारण हे 80% मस्त असं घट्ट झालेलं आहे। कारण यामध्ये गूळ असल्यामुळे याचा पाक तयार होतो आणि नंतर तुम्ही तर जास्त याला परतवलं तर तो पाक कडक होण्याची शक्यता असते। त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात शेवटी मी थोडासा 1 चमचाभर अजून साजूक तूप घातलेला आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून आता मी याला काढून घेणार आहे। एका बाउलमध्ये काढून घ्या किंवा एखाद्या पॅनमध्ये काढून घ्या। आता इथे मी याला काढून घेते आहे आणि थोडंसं ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। अगदीच थंड झाल्यावर पेढे वळायला नाही घ्यायचे, थोडंसं कोमट असताना आपल्याला याचे पेढे तयार करायला घ्यायचे आहेत आणि मस्त असा कॅरेमल कलर या पेढ्याला आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण थंड झाल्यावर सुद्धा मिळून येत नाहीये तर तुम्ही 1 टेबलस्पून यामध्ये मिल्क पावडर घालू शकता, जर तुम्हाला असं वाटलं तर। आता हे इथं चांगलं थंड झालेलं आहे, थोडंसं मी याला मिक्स करून घेते आणि आता जसं तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये याचे पेढे करायचे आहेत तसे करू शकता। थोडंसं हाताला मी लावलेलं आहे तूप आणि याला छान असं मिक्स करून याला गोल वळून घेणार आहोत आपण। तर ज्या आकारात तुम्हाला पाहिजे लहान मोठे तुम्ही तसे करू शकता आणि गोल वळल्यानंतर थोडं
थोडंसं हातावर प्रेस करायचं आहे आणि माझ्याकडे एक स्टॅम्प आहे, तर स्टॅम्पचा वापर करून मी अशा प्रकारे त्याला थोडासा एक दिसावं छान म्हणून ठसे मारून घेत आहे. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप करू शकता. तर मी केक बनवतात त्याचे ते स्टॅम्प आहेत आणि अशा प्रकारे याला छान अशी डिझाईन येते. तर नसेल तुमच्याकडे तर स्किप करा किंवा एखाद्या बाटलीच्या झाकणाला किंवा कशाला डिझाईन असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ते स्टॅम्प तयार करू शकता. तर इथे आपले मस्त असे मावा न वापरता किंवा साखरेचा वापर न करता पेढे तयार झालेले आहेत. रूम टेम्परेचरलाच हे छान सेट होतात आणि आता आपण याला थोडेसे पिस्ता लावून घेणार आहोत आणि रेडी झालेले आहेत आपले खवा न वापरता मस्त असे पेढे. तर नक्की ही रक्षाबंधनसाठी ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की हा पेढा तुम्हाला कसा वाटला ते. तर मस्त असा गुळाचा पेढा आहे, चवसुद्धा खूप छान आहे. ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.